सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चातुर्मासात केलेलं प्रत्येक जप, प्रत्येक नामस्मरण आणि प्रत्येक भक्तिभावांनी उच्चारलेले देवनाम अनेक पटीने पुण्यदायी मानले जाते. पण प्रश्न असा आहे की चातुर्मासात नेमका कोणता जप करावा? कोणत्या मंत्राच्या जपाने भगवान विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण किंवा शिवकृपा, देवी कृपा प्राप्त होते? आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासात करावयाचे सर्वोत्तम जप, त्याचे महत्व आणि त्यामागील आध्यात्मिक लाभ. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी महामंत्र आहे. हा मंत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे. वैष्णव परंपरेत हा अत्यंत प्रभावी आणि पवित्र मानला जातो. भक्तीने या मंत्राचा जप केल्याने मनातील अस्थिरता कमी होते, भक्ती दृढ होते आणि श्रीहरीची थेट कृपा प्राप्त होते असं अध्यात्म सांगतं. आणि हा मंत्र ध्रुव बाळाने जप केला होता. नारद मुनींनी सांगितलेलं होतं ध्रुव बाळाला. त्यामुळे ध्रुव बाळाला आढळपद मिळालं असंही या जपाचं महत्व आहे. अत्यंत शुभ आणि भगवान विष्णूचा अत्यंत पुण्यदायी जप आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय हा अष्टाक्षरी मंत्र भगवान नारायणाच्या उपासनेत विशेष असा मानला जातो. हा मंत्राचा जप मनशांतीसाठी, ईश्वराशी अंतर्मनाने जोडण्यासाठी आणि भक्तीचा मार्ग दृढ करण्यासाठी केला जातो. चातुर्मासात विशेष असा फलदायी मानला जातो. ओम नमो नारायण. नारद मुनी म्हणतातच नारायण नारायण. श्रीराम भक्तासाठी का कोणता जप आहे की श्रीराम जय जय राम. हा मंत्र अतिशय लोकप्रिय आहे. समर्थ रामदास स्वामींनी रामनामाचे महत्व अत्यंत प्रभावीपणे सांगितलेले आहे. रामनाम हे धैर्य, संयम, सद्बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. चातुर्मासात रोज रामनाम घेतल्याने मनात सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते. राम ह्या शब्दामध्येच एवढं सामर्थ्य आहे की एवढी पॉझिटिव्हता येते आपल्याला की ती आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. प्रत्यक्ष देवादिदेव महादेव रामनामाचा जप करतात. कलियुगातील श्रेष्ठ नामजप आहे. अनेक भक्त परंपरेमध्ये कलियुगात नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी भक्ती मार्ग मानला जातो. हा जप भक्ती, प्रेम, ईश्वर स्मरण जागृत ठेवण्याचे साधन मानला जातो. महादेवाचे भक्त कोणता? ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्राचा जप आहे. श्रावण महिन्यात बहुतेक वेळा चातुर्मासात येत असल्यामुळे शिवनामाचा जप अनेक भक्त करतात. शिवभक्त हा जप करतात. ओम नमः शिवाय. शिवनामाचे स्मरण अंतर्मनाला शांत करण्यासाठी आणि भक्तिभाव वाढण्यासाठी केले जाते. ओम नमः शिवाय शिवकृपा आणि अंतःकरण शुद्धीसाठी सगळ्यात प्रभावी आहे. कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी आपण पहिल्यांदा कोणतं? ओम गम गणपते नमः. कारण कोणत्याही पूजा अर्चनेच्या पहिले आपण गणपतीची पूजा अर्चना करतो. त्यामुळे हा गणेश मंत्र जपणे मंगलकारी मानलं जातं. विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्मरण करून साधनेची सुरुवात करण्याची परंपरा आपली आहे. विघ्ननाशासाठी हा खूपच शुभदायक आहे. वारकरी संप्रदायातील भक्त रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम या नामाचा जप करतात. पंढरीची वारी, संताचा संदेश आणि नामस्मरणाची परंपरा चातुर्मासात अधिक बळकट होताना दिसते. श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी वारकरी परंपरेतील प्रिय नामजप आहे. चातुर्मासामध्ये नवरात्र येते, म्हणजे अश्विन महिना येतो. अश्विन महिन्यामध्ये नवरात्र असते. आदिशक्तीची भक्तिभावाने उपासना करणारे भक्त जगदंब हा दिव्य नामाचा जप करू शकतात. भक्तीने घेतलेले आईचे नाव मनाला धैर्य, भक्ती आणि आत्मविश्वास देते, विल पॉवर देते. जगदंब हा एक प्रभावी मंत्र पण आहे. किंवा अजून ओम ए ह्रीं क्ली चामुंडाय विच्छे किंवा दुर्गाय नमः, ओम श्री दुर्गाय नमः, जय अंबे गौरी जय जगदंबे माता. नामस्मरण स्वरूपात हे मंत्र जपू शकतात. देवीची उपासना करताना मन शुद्ध, अखंड नामस्मरण हे सर्वात महत्वाचे मानले जाते. कोणताही जप भक्तिभावाने केला की तो सर्वश्रेष्ठ ठरतो. आता प्रश्न पडतो, आपण जप कसा करावा, कधी करावा आणि कोणत्या वेळेला करावा?
जप करण्यापूर्वी आपण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं, धूत वस्त्र नेसावं, देवासमोर दीप प्रज्वलित करावा आणि शांत मनाने आसनावर बसावं. तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरल्यास तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ दोन्हीपैकी कोणती माळ वापरावी. जप करताना शक्यतो काय मन दुसरीकडे भटकू नये, ईश्वराचे स्मरण ठेवावे. शास्त्रामध्ये भक्तिपूर्वक केलेल्या जपाला महत्त्व दिलेले आहे आणि सकाळची वेळ उत्तम असते. ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळच 8च्या आधी आपण जप करावा. किती जप करावा तर 108 वेळा हे जप करावा. जर आपल्याला समजा वेळ असेल तर 3, 5, 11 किंवा 21 माळही आपण करू शकतो, म्हणजे आपल्या मनावर आहे. परंतु केवळ संख्या वाढवण्यापेक्षा काय, भक्ती, सातत्य आणि एकाग्रता अधिक महत्वाची. गुरुचा जप सुद्धा महत्वाचा आहे. चातुर्मासामध्ये गुरुभक्तीला विशेष असे महत्व दिले जाते. आता कोणता गुरुचा जप करावा? श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी नामजप आहे. किंवा ओम गुरवे नमः. हा गुरूंना वंदन करणारा सोपा मंत्र आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरवे नमः. गुरुच्या महिम्याचे हे प्रसिद्ध असे स्तोत्र आहे. अजून गुरुसाठी कोणता करायचा का? ओम ब्रह्म बृहस्पती नमः. देवगुरु बृहस्पतीच्या कृपेसाठी जपला जाणारा मंत्र आहे. गुरुचा जप करताना मनामध्ये भक्ती, नम्रता आणि ज्ञानप्राप्तीची भावना अवश्य ठेवावी. गुरु हे काय, अज्ञानाचा अंधकार करून आपल्या ज्ञानाचा प्रकाश देणारे मानले जातात. म्हणून चातुर्मासात गुरुस्मरण आणि गुरुनाम जप हे अतिशय मंगल अशी साधना मानली जाते. संतांच्या नामस्मरणासाठी सुद्धा जप आहे. आता काही कोणाकोणाचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ गुरु असतात किंवा शेगावचे गजानन महाराज असतात, त्यांच्या तो जप सुद्धा आपण करावा. स्वामी समर्थाचा कोणता आहे? श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाचे हे नामस्मरण अनेक भक्त भक्तीने करतात. गणगणात भूती हे श्री गजानन महाराजाचे संबंधित असे प्रसिद्ध असे मंत्ररूप आहे. अनेक भक्त याचा भक्तिभावाने जप करतात. श्री गुरुदेव दत्त संप्रदायातील अत्यंत लोकप्रिय नामजप आहे. या सर्व नामजपाचा मूलभूत उद्देश काय आहे? मनात भक्ती, सद्विचार आणि ईश्वर स्मरण जागृत ठेवणे. कोणतेही नाम असो ते भक्तीने, नम्रतेने आणि सातत्याने घेतले तीच खरी साधना मानली जाते. आपले गुरु समजा, आता कोणी आपण गुरु सुद्धा करतात, त्या गुरुचा सुद्धा जप केला तरी चालतो. आता आपल्याला आपण बघूयात की जपाचे महत्व आणि लाभ काय आहेत. शास्त्रामध्ये काय सांगितले? जपाला अत्यंत श्रेष्ठ साधना मानलेली आहे. भक्तिभावाने आणि भक्तीने केलेला नामजप मनाला ईश्वराशी जोडण्याचे सामर्थ्य ठेवतो. जपामुळे काय होते? मनातील चंचलता कमी होऊन मन एकाग्र होते. सतत ईश्वराचे नामस्मरण केल्याने काय होतं? आपली भक्ती दृढ होते आणि मनाला शांततेचा अनुभव होतो. नामजपामुळे काय होते? सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते आणि अंतर्मनात समाधानाची भावना निर्माण होते. चातुर्मासात केलेला जप, व्रत, दान, सत्कर्म यांना धार्मिक परंपरेत विशेष असे महत्त्व दिले गेले. या काळात नियमित नामस्मरण केल्याने काय होते की ईश्वराच्या अधिक जवळ जाण्याची प्रेरणा मिळते. असा अनेक भक्तांचा विश्वास पण आहे आणि अनुभव पण आलेला आहे भक्तांना. जपामुळे संयम, धैर्य, सहनशीलता आणि सद्विचार वाढण्याची मदत होते. अहंकार, क्रोध, मत्सर यासारख्या नकारात्मक प्रवृत्ती कमी होण्यासाठी नामस्मरण उपयुक्त साधना मानली जाते. आणि सर्वात महत्वाचं काय की जप करताना संख्या नव्हे, भक्ती, सातत्य आणि निष्काम भक्ती यांना अधिक महत्व आहे. भक्तिभावाने उच्चारले एक देव नामही ईश्वरापर्यंत नक्की पोहोचते असे संतांनी आपल्याला सांगितलेले आहे. चातुर्मासाच्या पवित्र पर्वामध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात ईश्वराच्या नामाने आणि प्रत्येक दिवसाचा शेवट कृतज्ञते करावं. कारण नामातच भक्ती आहे, भक्तीतच शक्ती आहे आणि शक्तीतच जीवनाचे खरे कल्याण आहे. पुन्हा अशाच एका भक्तिमय विषयासह तोपर्यंत भक्तीची अर्चना अशीच अखंड सुरू राहो. नमो नारायणा. जय श्रीराम. हर हर महादेव.